नमस्कार. महाराष्ट्रातल्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक खूप मोठा बदल होण्याची शक्यता आहे आणि हा बदल प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तर नक्की काय आहे हा प्रस्ताव आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होऊ शकतो? चला एकदम सविस्तरपणे समजून घेऊया. मेडिकल ॲडमिशन म्हणलं की ताण आणि टेन्शन आलंच. आपल्यापैकी अनेकांसाठी हा खूपच चॅलेंजिंग काळ असतो. पण ही प्रोसेस खरंच इतकी गुंतागुंतीची आणि त्रासदायक असणं गरजेचं आहे का? याच प्रश्नामुळे सध्याच्या सिस्टीमवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलीये. तर हा सगळा बदल नेमका का घडवून आणला जातोय, याची गरज का पडली हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सध्याची ॲडमिशन प्रोसेस काय आहे आणि त्यात काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघावं लागेल. आत्तापर्यंत कसं व्हायचं की सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे आपल्या कॅप राऊंडमध्ये जागा मिळाली की विद्यार्थ्यांना ती सीट कन्फर्म करण्यासाठी थेट त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये स्वतः हजर राहावं लागायचं. म्हणजेच काय, तर सगळी डॉक्युमेंट्स घेऊन प्रवास करा आणि कॉलेजमध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करा. सगळा व्याप होता. मग असं अचानक काय घडलं की ही सगळी सिस्टम बदलण्याची वेळ आली? याचं मूळ आहे 2024च्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये. त्या वर्षी काही अशा तक्रारी समोर आल्या ज्यांनी संपूर्ण व्यवस्थेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं. 2024मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी खरंच खूप गंभीर आरोप केले. काही प्रायव्हेट कॉलेजांकडून छळवणूक होतीये, विनाकारण प्रेशर टाकलं जातंय आणि ॲडमिशनच्या व्यवहारात अजिबात पारदर्शकता नाहीये, अशा तक्रारी होत्या. याच गंभीर तक्रारींमुळे प्रशासनाला तातडीने पावलं उचलणं भाग पडलं. आणि विद्यार्थ्यांच्या याच तक्रारींची दखल घेत राज्याच्या सीईटी सेलने एक नवीन प्रस्ताव समोर आणला आहे. हा प्रस्ताव थेट याच समस्यांवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने तयार केलाय असं दिसतंय. या प्रस्तावामागची मूळ कल्पना अगदी सोपी आणि सरळ आहे. आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची ॲडमिशन कन्फर्मेशनची प्रक्रिया त्या कॉलेजमध्ये न होता सरकारने ठरवून दिलेल्या सरकारी मेडिकल कॉलेजांमध्ये होईल. मग या बदलामुळे नक्की काय फरक पडणार आहे? चला जुनी आणि नवीन पद्धत समोरासमोर ठेवूनच पाहूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. हा बदल खरं तर खूपच महत्त्वाचा आहे. बघा, पूर्वी जिथे विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजच्या दारात फिरावं लागायचं, इथे आता त्यांना फक्त एकाच ठरलेल्या सरकारी सेंटरवर म्हणजे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल. म्हणजे विद्यार्थ्यांचा किती वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक त्रास वाचणार आहे. पण हा बदल एवढा महत्त्वाचा का मानला जातोय? यामुळे विद्यार्थ्यांना आणि एकूणच ॲडमिशनच्या प्रक्रियेला नेमके काय फायदे होतील ते पाहूया. प्रशासनाला वाटतं की या बदलामुळे 3 मुख्य गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे अख्ख्या प्रोसेसमध्ये पारदर्शकता येईल. दुसरं, विद्यार्थ्यांवरचा प्रचंड मानसिक ताण कमी होईल. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे खासगी कॉलेजांकडून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना आळा बसेल. थोडक्यात सांगायचं झालं तर सीईटी सेलचा उद्देश एकदम क्लिअर आहे. एक अशी सिस्टीम बनवायची जी जास्त ट्रान्सपरंट असेल, सगळ्यांसाठी सारखी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या हिताची असेल. बरं, हा प्रस्ताव तर आलाय, पण याचं पुढे काय होणार? फायनल निर्णय कधी घेतला जाईल? थोडं तेही समजून घेऊया. एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की हा अजून फायनल नियम झालेला नाहीये. सीईटी सेलने आपला प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे आणि आता सगळेजण अंतिम निर्णयाची वाट पाहत आहेत. हा निर्णय लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचार करा, जर हा प्रस्ताव खरंच मंजूर झाला तर हा फक्त एका प्रक्रियेतला बदल नसेल, तर महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट मेडिकल एज्युकेशनच्या भविष्यावर याचा खूप मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, नाही का? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.